माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला भगरीचं, साबुदाण्याचं आणि भोपळा, उपासाचा भोपळा, बटाटा, ही मीठ आहे, ही मिरची, हिरवी मिरची पण टाकली तर जमती बरं का, पण मला गडबड झाली, उशीर झाला म्हणून मी हे टाकायचं। आता हे सगळं मिक्स करायचं आणि ह्याचा थालीपीठ बनवायचं। आता ह्याला मी तिंबून चांगलं मिक्स करते। पाहिजे असेल तर तुम्ही बारीक शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता, छान लागते बरं का बारीक शेंगदाण्याचं कूट घातल्या। मी पण थोडं टाकणार आहे। आणि हे जिरे टाकायचे असते तुमच्याकडे खात असतील तर जिरे टाका बरं का। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं, नंतर याचं थालीपीठ बनवायचं। आता हे मिक्स करून घेते आणि थालीपीठ बनवताना दाखवते। हे भोपळा आहे बरं का, उपासाचा भोपळा किसून घेतला। हे बटाटे, हे साबुदाणा आहे, हे भगरीचं पीठ आहे। ह्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ पण घालू शकता बरं का, शिंगाड्याचं पण घालू शकता। हे मिरची आहे, हे मीठ आहे, चवीप्रमाणे सगळे टाकायचं, जसं तिखट लागते तसं तुम्हाला करायचं। आता हे सगळं तिंबून घेते आणि परत करून दाखवते तुम्हाला। आता बघा पीठ याप्रमाणे झाले बरं का, तर पाणी सुटलं त्या आपल्या भोपळ्याचं ह्याला। आता असं हे घ्यायचं, डोका असं घ्यायचं आणि बारीक बारीकच करायचे, का तर ह्याच्यामध्ये ना ह्याचं पीठ टाकावं लागतं राजगिऱ्याचं जास्त, म्हणजे त्याला चिकटपणा येते। आता हे पाणी सुटल्यामुळं थोडे मोठे होणार नाहीत। ओला कपडा करायचा आणि त्याच्यावर असे थालीपीठ करायचे आणि हो का असं हाताने थोडं त्याला हे करायचं, नाहीतर काय होते बोट उमटले का तर ते खालची बाजू भाजत नाही। आता ह्याला ना चांगलं तेल लावून घ्यायचं तव्याला, तवा चांगला गरम झालाय आणि ह्याच्यावर थालीपीठ टाकायचं असं उचलून। आता हे दोन्ही हाताने कापड धरायचं आणि ह्याच्यावर टाकायचं, आपण थालीपीठ कसं करतो तसं। आता तव्यावर टाकते परत तुम्हाला। आता बघ ह्याप्रमाणे झाले, हे खालून भाजायला ह्याला तेल लावून टाकले भाजायला। मोठे केले तर तुटते तो, त्याला कणी राजगिऱ्याचं पीठ टाकावं लागतं थोडं, मी विसरले बरं का राजगिऱ्याचं पीठ टाकायचं, सॉरी हा। नाहीतर मग साबुदाणा मिक्सरमधून काढून टाकावं लागतं, म्हणजे चिकटपणा येते चांगला। आता हे भाजायला काही दुसरं पण केलं, असं कपड्यावर करायचं, हाताने थापून असं करायचं आणि दोन्ही हाताने इकडने आणि इकडनं कापड धरून वरी टाकायचं। आता हे भाजत आलंय, पण हे उचलणार नाहीये आणि उशीर आहे ह्याला भाजायला। थोडं भाजल्यानंतर हे असं जसं आपण भाकरी करतो ना पालती, हो का, असं ह्याला उलटं घालायचं खाली आणि असं भाजायला परत उलटी बाजू करायची। आता हे बघा दुसरी बाजू टाकली भाजायला। चांगलं भाजल्यानंतर असं पसर काहीतरी घ्यायचं आणि त्याच्याने काढायचं बरं का, नुसतं उलटण्याने पण निघत नाही, तुकडे होतात। आणि ह्याच्यात तुम्ही साबुदाण्याचं पीठ सुकं टाकलं तर चांगले होते, तर मी भिजवलेला साबुदाणा टाकला, तुम्ही सुकं टाकून बघा, छान होते परत मग। आता हे भाजायलंय बघा, हो का, खालून पण भाजायलंय चांगलं, किती छान भाजलंय बघा बरं। गॅसची फ्लेम हाय ठेवायची बरं का तर ह्याच्यात पाणी झालेलं आहे ना जास्त, थोडं पातळ झालंय। छान भाजते परत आणि ह्याच्याबरोबर हो का ही राजगिऱ्याची भाजी केली खायला, उपवास आहे ना म्हणून ही राजगिऱ्याची भाजी आधी शिजवली आणि तेलात फोडणी, तेल, जिरे, मीठ, हिरवी मिरची टाकून, शेंगदाण्याचं कूट टाकून फोडणी दिली भाजी। हो का, किती छान झाले बघा। दुसरी पण बाजू चांगली भाजायली। ह्याच्यात साबुदाण्याचं जर पीठ तुम्ही बारीक करून टाकलं तर मग खूप चिकटपणा येते बरं का त्याला, सुकं साबुदाण्याचं पीठ टाकायचं। आता हे बघा हे थालीपीठ असं झाले, हो का, किती छान झाले, जास्त जाड नाही जास्त पातळ नाही, हो का, राजगिऱ्याची भाजी आहे केळ। हे उपवासासाठी बरं का। माझी जर ही थालीपीठाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला थालीपीठ कसं वाटलं। आणि गरम गरम घ्या बरं का, दह्याबरोबर पण घेतलं तर जमतंय हा। दही चटणी उपासाची, हे का आता दुसरं भाजायचे तव्यावरच आहे, छान भाजले हे सुद्धा, फक्त पातळ पीठ आहे, थोडं उशीर लागतंय। धन्यवाद। चला तर मग आपण आज उपवासाच्या भोपळ्याचे थालीपीठ तयार करून घेऊ।